माय न्यू चॅनल. तर आज मी आलेलो आहे सेंटर पार्कमध्ये, आज बालकुमच्या सेंटर पार्कमध्ये. तर आज आम्ही सेंटर पार्क सर्व फिरणार आहे. हा माझा मावशीचा मुलगा आयुष. तर सर्वात पहिले आपण प्ले झोनमध्ये जाऊ. चला गाईज, आज आमचा प्लॅन ठरला की कारण की आजच आम्ही गावावरून आलो होतो, म्हणून आज आमचा प्लॅन ठरलेला की आपण सेंटर पार्कला जाऊया. कल्पतरूच्या सेंटर पार्कमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ते तिथले वॉशरूम्स आहेत. आता आपण प्ले झोनमध्ये चाललो आहोत. प्ले झोनमध्ये जाताना प्ले झोनमध्ये आपण जात आहोत. आत्ताच आलेलो आहोत आपण प्ले झोनमध्ये. चला, प्ले झोनमध्ये खूप गर्दी, आपण खेळणार तर नाही. प्ले झोनमध्ये जाऊया. आयुष तू चढतोयस तिथं? चढ आयुष, तू इथं चढ. आयुष आपला चढतोय प्ले झोनवर. आयुष हाय कर, हाय कर, हाय कर की हाय. चल उतर खाली. तर तो उतरत आहे. तर आपण जाऊया आता पाण्याच्या तिथे रेन वॉटर आहे. पाऊस पडल्यासारखं पाणी पडतं तिथे, भिजायला खूप मजा येते. चल या आता आयुष, चल. आणि इथे पण खूप मस्त आहे लहान मुलांसाठी, सर्वांसाठी. चल नको आता, चल. पाणी बंद झालेलं आहे गाईज, आम्ही आधीच भिजलेलो आहोत. पाणी बंद आहे, इथून पाणी येतं. आणि इथे डस्टबिन, सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तिथे. आणि आता आपण परत प्ले झोनमध्ये आलो आहोत, पण ते थोडं मोठं आहे. तिथे झोके वगैरे आहेत, लहान पोरं पण तिथे खेळू शकतात. तर आपण आता प्ले झोनमध्ये, मोठ्या प्ले झोनमध्ये एंटर झालेलो आहोत. मोठा प्ले झोन. थांबा, मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. काही आपण चाललेलो आहोत घसरगुंडी. खाली हो काय माहिती चढतोय हा ना, आणि इथून वरती चढतात. तर आता आपल्याकडे टाईम नाही आहे, आपण आता जाऊ फिरायचं अजून आपल्याला खूप. कल्पतरूचं सेंटर पार्कचे तिकीट फक्त 20 रुपीज आहे, आणि ती पण 18+ असलेल्या माणसांसाठी, लहान मुलांना फ्री. तर तुम्ही नक्कीच या या सेंटर पार्कमध्ये, इथे खूप मस्त आहे. आणि इथे म्हाताऱ्या माणसांसाठी गाड्या पण आहेत, ज्या की आता पुढे गेलेल्या आहेत. आपण चायना हाऊसमध्ये जाऊया. चायना हाऊसमध्ये जाताना आपण परत ज्या साईडून, आणि तिथे एक प्ले ग्राउंड पण आहे खूप मोठं, तिथे पण आपण खेळू शकतो. चला आता आम्ही चाललो. काय बोलतोय आपण आयुष? आणि इथे बोर्ड लावलेला आहे सूचनेचा, तो तुम्ही तुम्हाला दाखवलेला. ते पाणी पिण्यासाठी देखील सुविधा आहे, पाणी पिण्याची सुविधा. आणि आपण चाललेलो आहोत. आता पहिलं तर सेंटर पार्कचं खूप मोठं नेम लिहिलेलं आहे, कल्पतरू सेंटर पार्क. आता आपण ग्राउंडवर चाललो आहोत, प्ले ग्राउंडवर जाताना आपल्याला मागूनच जावं लागतं. तिथे पण खेळण्यासाठी खूप काही आहे. तिथेच आपले मम्मी पप्पा मावशी काकी भाऊ बहिणी सर्व तिथे बसलेले आहेत. तिथेच सर्व बसलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत चायना हाऊसमध्ये. चायना हाऊसला जाताना आपल्याला ग्राउंडवर आपण आलेलो आहोत. ते खूप मोठं ग्राउंड आहे कल्पतरू पार्कमध्ये. ग्राउंडमध्ये इथं फक्त कॅरी बॅग वगैरे आणून देत नाहीत, प्लॅस्टिक वगैरे. आपण ताईला पण घेऊन जाऊ. चला, एक कोण येत आहे का? चल ताई. सर्व आपले बसलेले आहेत फॅमिली. चल. आणि आता आपण त्या साईडून जाऊया, ह्या नेटमधून. नको चल, इथून पण रस्ता आहे, इथून बंद केलेलं. तरी इथे फुटबॉल वगैरे आणून देतात, पण कॅरी बॅग वगैरे, प्लॅस्टिक, पाणी बॉटल आणून नाही देत. इथे सर्व जे सुविधा आहेत. खूप मस्त आहे हे गार्डन, आम्हाला तर खूप आवडलं. तुम्ही पण नक्की या.
इथे फोटो काढण्यासाठी पण खूप जण येतात आणि 1 वाजल्यापासून सुरू होतं आणि ते पाण्याचं 3 ते 6 असतं. आता आपण नेटमध्ये आलेलो आहोत. हे आपलं नेट आहे आणि आपण जपानीज गार्डनमध्ये आलेलो आहोत. जपानीज गार्डनचा बोर्ड. आणि आता आपण जपानीज गार्डनमध्ये एंट्री केलेलं आहे. सर्वात पहिलं तर फाउंटर आहे हा पाण्याचा. त्या फाउंटरच्या साईडतून आपल्याला हे सर्व भेटतं. हे आहे जपानीज हाऊस आणि इथं खूप मोठे मोठे स्टोन्स पण आहेत जे की आपल्याला माहिती आहेत. चला आता आपण बाहेर जाऊया दुसऱ्या साईडला. आणि हे पण आहे, हे काय काय माहिती नाही आपल्याला. चला तर जपानीजला एंटर करताना हे पण एक साईट आहे, पण आपण मागच्या आता आपण दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहोत जी की ही आहे. त्या लोकेशनचं मुघल गार्डन त्यांना नाव आहे गाईज. तर चला खूप हात पेन करायला लागेल. खूप दिवसांनी ब्लॉग केलं. आपण इथं आलेलो आहे पेन गार्डनमध्ये. इथे पण गाईज फाउंटर आहे. त्या फाउंटर नंतरला सेकंड फाउंटर इथे आहे आणि इथे सर्व ग्रास वगैरे खूप छान आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण सेकंड लोकेशनवर चाललेलो आहोत. खूप मस्त आहे गाईज इथे. आणि त्या ब्रिज आपण आपली सेकंड लोकेशन आहे ब्रिज. हे बघा. चला आता आपण जाऊया ब्रिजवर. तर लावूया. खूप मोठं आहे कल्पतरू गार्डन. आणि सेकंड टॉयलेट इथे पण आहे. लेडीज जेंट्स सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तिथे. तर आपण हे टॉयलेट वॉशरूम. आता आपण चाललेलो आहोत ब्रिजवर. तर चला पटकन ब्रिजवर. रेस. खूप मोठ्या सीड्या आहेत आणि तिथे देखील खूप गर्दी आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे गाईज. बघू शकता तुम्ही. फाउंटन वगैरे आहे. खूप मोठं काय काय आहे. तलाव देखील आहे. तर खूप जण रील्स वगैरे करतात. तर चला सेकंड लोकेशन आपली ब्रिज आहे. ब्रिजवर आधी हम ब्रिज पे चल रहे. चला आपल्याला मागे दिसत आहे. तर आता आपण चाललेलो आहोत थर्ड लोकेशन ब्रिजवर देखील खूप गर्दी आहे. पाण्याच्या तिथे जायचं आहे आयुषला. तर आपण जाऊया पाण्याच्या इथे तलावाच्या इथे. हा तलाव खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आपण थर्ड लोकेशनवर जाऊया. थर्ड लोकेशन आपली ब्रिज आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल बॅक साईडून. चला काय सॅटर्डे संडे काय तिथे खूप लोक असतात. तिथं खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी असते. ब्रिजवर इकडं. चला आता आपण ब्रिजवर पण एंटर होणार आहोत. ब्रिजवर एंटर होण्यासाठी जे किती रस्ते चालले मागं पुढं साईड इधर का. चला आणि आता आपण जाणार आहोत आपण ब्रिजवर एंटर झालेलो आहोत गाईज. ब्रिजवर खूप फर्स्ट क्लासमध्ये चढताना खूप डेंजर आहे ब्रिजवर आपण आलेलो आहोत. तलाव दिसतोय.
आलेलो आहोत आपण ब्रिजवर गाईज. ब्रिजवर खूप गर्दी आहे. ब्रिजच्या पुढे आपण जाऊया. बॅक साईडला पण तलावच आहे गाईज. बघू शकता तुम्ही. इथं खूप मस्त पैकी प्रोटेक्शन आहे. बघू शकता असं. आता तर आपण आता खूप वरती चाललेलो आहोत. खूप लास्ट साईडवर आपण पोचतच आलो आहोत. खूप मस्त तलाव आहे. इथून दिसतोय. आपण इथं आलेलो आहोत लास्ट लोकेशन. इथं आपण आल्यावर आपण आता आलेलो आहोत. बघू शकता काय तुम्ही. चला आता आपण जाऊया खालती. खालती जाण्यासाठी पण जो रोड आहे तोच दुसरा पण रोड आहे. मग तिथं सिड्या आहेत. सिड्यांनी जायला मध्ये नाही. आपण ज्या रोडने आलो त्याच रोडने आपण चाललो आहोत आता आपल्या मदरकडे, मावशी काकांकडे, मम्मी पप्पांकडे. आपली फॅमिली बसलेली आहे तिथे चाललो आपण डायरेक्ट चाललेलो आलो त्याच रस्त्याने. आपण आलेलो येतच आहोत. आपण आलेलो आहोत आपण आलो ब्रिजच्या खालती. आणि आपण आता अजून एक प्ले झोन, 3 प्ले झोनवरती चाललेलो आहोत. तिसरे फर्स्ट आहे पण आपण लास्टवर चाललो लास्ट. आणि आता आपण प्ले झोनवर चाललेलो आहोत. प्ले झोन फर्स्ट येतो, गेटमधून एंटर झाल्यावरच येतो. तर चला जायचं का हाऊसमध्ये? नको, प्ले झोनमध्ये जाऊया. तू गेला नाहीस ना घसरगुंडी वगैरे? चल जाऊया तिथं. आपण आता तिथं प्ले झोनवर चाललेलो आहोत. आणि आता त्या प्ले झोन जाण्यासाठी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब. माझे आपले 40 सबस्क्रायबर झालेले आहेत. प्लीज पटकन आता 50 करून टाका. 50वर आपले 1 मिलियन कधी होतात हे जे तुम्हाला घाई झालेली आहे. 50 करा पटकन. मग झालं 50 काय 50 करायचे आहेत आपल्याला. काही पण करू. आणि आता क्लासेस पण सुरू होणार आहेत. तर चला आपण फर्स्ट प्ले झोनवर चाललेलो आहोत. प्ले झोन खूप लांब आहे, तुम्हाला दिसत असेल. तर तोपर्यंत गाईज आपण आलेलो आहोत प्ले झोनमध्ये. फर्स्टवाल्या जो गेटमधून एंटर केल्यावर आपल्याला फर्स्ट प्ले झोन लागतो तो प्ले झोन आपल्याला आता दिसेल. 3, 2 and 1 गो. प्ले झोन समोरच आहे आपल्या. आता आपण प्ले झोनवरच आपण आलेलो आहोत. प्ले झोनवर आपण आलेलो आहोत. बघू शकता. आणि एकदम समोरच गेट आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. तोपर्यंत बाय.